नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि फायनली प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे माझ्याबरोबर आहे. देवदत्त, तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत. बऱ्याच काळापासून तुझ्याशी बोलायचं चाललं होतं, पण तू ती काय मोमेंट आणली आज. सर्वप्रथम मी तुझं अभिनंदन करतो आणि आपल्या प्रेक्षकांना सांगतो की आम्ही आत्ता बँड्राच्या बालगंधर्व ऑडिटोरियममध्ये आहे आणि थोड्या वेळापूर्वी मी देवदत्ताचा जो 19 जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे घबाडकुंड, त्याचा टीजर ट्रेलर दोन्ही बघितला आणि मी आणि एक गाणंही बघितलं. आणि मी काय म्हणू, माझ्याकडं नो वर्ड्स, कारण मी इतकी वर्ष सिनेमा फील्ड कव्हर करतो आहे, पण एखाद्या ट्रेलरनी तुम्हाला झपाटून टाकावं अशी मोमेंट खूप कमी वेळा येते आमच्या आयुष्यात, आमच्या करिअरमध्ये. ती तुम्ही आणलेली आहेत. तुझं मी अभिनंदन करतो. आणि तुझं एकंदरीत रूप, सर्व कलाकारांचं रूप जबरदस्त आहे. म्हणजे तू इतकी आम्हाला वाट बघायला लावलेली आहे, ती वर्थ आहे असं वाटतं. काय सांगशील? तू आज पहिल्यांदाच ट्रेलर बघितलं. मंदारची पहिली गोष्ट म्हणजे मला खूप बरं वाटतं, कारण खूप जुने असे माझे स्नेही आहेत मंदारजी, आणि आमची भेट अशी वारंवार होत नसते, पण कनेक्टिव्हिटी फार वेगळी आहे. खूप जवळची अशी कनेक्टिव्हिटी आहे. मी त्यांनाच विचारलं की तुम्हाला ट्रेलर कसा वाटला, कारण आज एवढी वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहात, तुमचा अनुभव खूप एवढा मोठा आहे, त्यामुळे क्रिटिक्स किंवा तुम्ही परफेक्ट त्याचं तुम्ही विश्लेषण करू शकता. सो मी म्हणून त्यांना विचारलं की तुम्हाला कसा वाटला, आणि मंदारजींना हा ट्रेलर खूप छान वाटलेला आहे. सो तुम्ही सांगा, तुम्हाला चित्रपट नक्की आवडेल ना? ट्रेलरवरून इंटरेस्टिंग वाटतोय, पण चित्रपट आवडेल किंवा नाही याचं मी भाकीत आत्ता नाही करू शकत, पण मला उत्कंठता वाढली आहे. तर मला काय वाटतं माहिती आहे का देवदत्त, तर लोकांना थिएटरमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि हा ट्रेलर बघितल्यावर नक्की आणाल तुम्ही, आणि तुम्ही त्यात तुमचं स्पार्क दाखवलेलेच आहेत, तेव्हा तो सिनेमा असेलच चांगला. मंदारशी कसं होतं की आपण जेव्हा, आता मी सुद्धा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या मॉनिटरवर बघत असतो चेकिंग करण्यासाठी, पण जेव्हा ती कलाकृती, सेम जी कलाकृती मी त्या मॉनिटरवर म्हणजे लॅपटॉपवर बघितलेली असते, आणि तीच कलाकृती जेव्हा मी या मोठ्या पडद्यावर बघतो तेव्हा त्याची व्याप्ती कळते, तेव्हा त्याचा इफेक्ट लक्षात येतो. सो मला उलट आवर्जून सांगा असं वाटतं की तुम्ही सध्या फार एक दुर्दैवी गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं, ते म्हणजे चित्रपट रिलीज झाला की लगेच तो लीक होतो. आणि लोक, आपलंच कुटुंब ते मोबाईलवर बघतं, म्हणजे एक्झॅक्ट. सो मला फार तुम्हाला मनापासून सांगावं असं वाटतं की तुम्ही प्लीज जे चित्रपट येत आहेत, मराठी चित्रपट, आपल्यालाच मराठी चित्रपट वरती आणायचं आहे, तेव्हा जे चित्रपट रिलीज होतात ते प्लीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. मंदारजी, आज साऊथचे चित्रपट एवढे हिट होतात, कोट्यांमध्ये धंदा केला जातो. त्याचं कारण हेच आहे की त्या तिकडची जनता आहे, त्यांचं जे कुटुंब आहे ना, ते कुटुंब त्यांच्या चित्रपटसृष्टीला अगदी भरभरून अगदी दाद देत असतं, प्रतिसाद देत असतं आणि सपोर्ट करतं. ते काय करतं की ते मोबाईलवर बघत नाहीत, किंवा टेलिव्हिजन त्या तिकडे फारसा नाही टेलिव्हिजन तेवढं, पण थिएटरमध्ये जाऊन ते चित्रपट बघतात. सो हेच आपल्याकडे काय होतं, लोक फॅसिनेट होतात आणि एखादं 2 मिनिटाचं रील काहीतरी बनवतात आणि टाकतात, आणि ते सस्पेन्स रिव्हील करतात. एक्झॅक्ट. धक्कादायक. सो त्याच्यामुळे काय होतं, ते जे तुम्हाला जी उत्कंठा लागलेली ना, ती उत्कंठा लागणं खूप गरजेचं आहे. तीच प्रत्येकाला ती उत्कंठा लागणं गरजेचं आहे. त्यासाठी प्लीज तुम्ही असं ते रील्स वगैरे नका टाकू. मला सांग, हां, बट पूर्ण करतो. पण एवढंच सांगतो की तुम्हाला पुरेपूर समजा आनंद घ्यायचा असेल तर प्लीज फक्त आणि फक्त थिएटरमध्ये 19 जूनला या. घबाडकुंड तुमची निराशा करणार नाही. बरं, तू आत्ता उत्कंठता वाढवली आहे असं म्हणालास, तर मला सांग, हे इतकं काय केलं तुम्ही? हे सगळं काहीतरी आम्ही हे कधी बघितलेलंच नाही, असं जग तुम्ही दाखवताय. मुळात ती प्रोसेस कशी सुरू झाली, तू कसा त्यात इन्व्हॉल्व्ह झाला, तिथं बसून सांग. मंदारशी, मला एकदा प्रीतमचा फोन आला होता की दादा असं एक मूवी करतोय मी, आणि एक कॅरेक्टर हे असं आहे. तर त्यांनी मला कॅरेक्टर जेव्हा नॅरेट केलं तेव्हा ते मला माझ्या म्हणतात ना की पचनी पडत नव्हतं. त्याला म्हटलं की एक वेळ ते निगेटिव्ह कॅरेक्टर मी करू शकेन, पण त्या निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये त्याचा जो काही भाग आहे ना, तर तो माझ्याने होणं शक्य नाही आहे, कारण माझ्याच या कुटुंबाने मला अगदी इथपर्यंत इथे नेऊन ठेवलेलं आहे. सो त्यांच्या भावना जपणं हे माझं पहिलं कर्तव्य. तो चित्रपट माझ्याकडनं नाही झाला, आणि तो चित्रपट होता अल्ल्याड पल्ल्याड. त्याच्यामध्ये ते सावकाराचं जे कॅरेक्टर होतं ते कॅरेक्टर करायचं होतं, जे स्ट्रॉंग होतं, मारामारी, ॲक्शन सगळं आहे. पण त्या एका फॅक्टरमुळे एक प्रसंग घडतो, त्या फॅक्टरमुळे मी त्या कॅरेक्टर नाही केलं. अदरवाईज, आणि तेच तो मेन गाभा होता त्या चित्रपटाचा.
पण समजा ते मी ते कॅरेक्टर समजा माझ्याकडनं झालं असतं तर मी अल्ल्याड पल्ल्याडपासूनच ह्या ग्रुपशी कनेक्टेड झालो असतो. पण नंतर ते झालं. काही दिवसानंतर मला परत प्रीतमचा फोन आला की दादा एक कॅरेक्टर मी लिहितो एका चित्रपटाचं, ते कॅरेक्टर तुम्हाला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलेलं आहे. म्हटलं ओके. मग त्यांनी मला ते नॅरेट केलं तर मला खूप इंटरेस्ट वाटायला लागला, फॅसिनेट केलं. आमची चर्चा झाली, थोडं काही चेंजेस त्याच्यामध्ये करणं ते केले आणि मग घबाडकुंडमध्ये खंगरी हे कॅरेक्टर उभं राहिलं. सो मंदारजी ते नावसुद्धा जे आहे ना खंगरी, ते खंगरी नाव असं का, तर प्रीतम मला पडला तो प्रश्न होता की हे नाव असं अनयुज्युअल आहे एकदम खंगरी असं. सो प्रीतमला अशी नावं काय काय आवडत असतात, अल्ल्याड पल्ल्याड, घबाडकुंड, खंगरी. सो मी खंगरी सर्च केलं तर खंगरीचा मला अर्थ खूप छान असा अर्थ मिळाला की खंगरी म्हणजे हिमालयातील एक शिखर ज्याच्यावर कोणाचाही पदस्पर्श झालेला नाही. सो एवढं ते युनिक आणि असं ते मिनिंग होता त्याचं. सो माझं आणि हिमालयाचं जी ओढ आहे ती फार वेगळीच आहे, कारण साक्षात श्री महादेव तिथे त्यांचं वास्तव्य आहे. सो एक कनेक्ट मला वाटलं. आणि परत तुम्ही बघाल तर त्या तिकडे माझ्या बाजू जी चोटी आहे किंवा आपण त्याला जे वरती आंबाडा बोलू शकतो की आहे, जे केस बांधलेत तर त्याच्यामध्ये रुद्राक्ष आहेत. सो ते फार बरं वाटलं कनेक्टिव्हिटी, आणि म्हटलं हे कॅरेक्टर मी ॲक्सेप्ट करणार आणि घबाडकुंडामध्ये खंगरी म्हणून मी तिथे उभा राहिलो. आणि तू कोणत्याही रोलसाठी ट्रान्सफॉर्मेशन जे असतं ते तू स्वतः खूप बिलीव्ह करतोस आणि त्याच्यासाठी तू 200-500% देतोस. होय, प्रयत्न करत असतो. ह्या वेळेचं तुझं देणं काय होतं त्या रोलचं? मंदारची पहिली गोष्ट मला एक सांगावीशी वाटते की मी हट्टाकट्टा आहे, मसलमॅन सगळं असलं तरीसुद्धा मी तेवढा चिझल्ड नाही आहे जी लोक स्टिरॉइड्स घेतात. ओके. कारण जी लोक स्टिरॉइड्स घेतात त्यांच्या स्किनचा एक वेगळीच पोत असते किंवा त्यांचे मसल्स एक फार वेगळे आणि डिफाईन असतात. पण जे माझ्यासारखे नॅचरल असतात, जे कधीच स्टिरॉइड त्यांनी वापरलेले नाही आहेत, तर त्यांच्याकडे मसल मास सुद्धा असतं पण त्यांचं एक तेवढे चिझल्डनेस नसतो. सो माझ्या मनात आलं होतं की आपण तो तेवढा चिझल्डनेस आणायचा का. पण परत विचार केला की नाही, कारण त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स खूप आहेत, त्याचे दुष्परिणाम खूप आहेत आणि मीच सांगत असतो की स्टिरॉइड नको. म्हटलं समजा माझ्या अंगावर थोडंसं समजा कुठे फॅट्स वाटत असले तर माझ्या या ऑडियन्सला किंवा माझ्या कुटुंबाला चालतील, पण माझ्याकडनं चुकीचा मेसेज जायला नको. म्हणून म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. सो त्याच ह्याच्यात मी उभा राहिलो, कारण नुकताच माझा साऊथचा सुद्धा चित्रपट झाला होता ज्याच्यामध्ये मला थोडं हट्टाकट्टा व्हायचं होतं. सो मी थोडं गेन केलं होतं. त्या गेनिंगच्याच ह्याच्यामध्ये मी उभा राहिलो, पण एक करायचो की मॅक्झिमम जेवढं होईल तेवढं मी नॅचरली फॅट लॉस करायचा प्रयत्न करत होतो. काही अंशी खूप छान यांनी झाला. पण आमची शिफ्ट असायची ती इलॉंगेट असायची, म्हणजे जे आम्ही दीड शिफ्ट आम्ही जे बोलतो ते किती तास? साधारण 18 तास. सो त्या सलग 18 तास. सो कदाचित 18 तासापेक्षा असं जास्त व्हायचं आहे. सो त्या ह्याच्यामध्ये तुमचे मसल्स पंप तर राहायला पाहिजेत. सो जे तुम्ही म्हणता की मी 200% 500% देतो, सो त्याच्यामधला हा एक भाग की भले रात्री 2 किंवा 2:30-3 वाजता जरी शॉट लागला तरीसुद्धा भले त्या तिकडे शूट आम्ही रात्री करतोय पण स्क्रीनवर ते काही नसतं ना. सो त्यामुळे तिथे ते तो खंगरी तसाच तो हट्टाकट्टा दिसायला पाहिजे. मग माझा वर्कआउट मी त्याने प्लॅन केला होता की जेव्हा जेव्हा माझे शॉट्स असायचे तेव्हा मी पंप करत राहायचो. ओके. सो मग माझं ते रबर बँड असायचं मधल्या वेळेत, किंवा जेव्हा शॉट लागेल त्याच्या अगोदर पटकन 1-2 सेट मारायचे, मग पंप मिळतो तो. सो असं सलग असायचं आणि ते केल्यामुळे मला टेंडनायटिस झालं. हा जो एल्बो असतो, हा एल्बो जे कनेक्ट असतात, जे टेंडन्स असतात, तर त्यांच्यावर म्हणजे ते ओव्हर ट्रेंड झाले आणि खूप दुखायला लागलं. ते अजून आहे ते दुखापत. सो त्याला बँड लावून मी वर्कआउट करत असतो. काही ऑल्टरनेटिव्ह सुद्धा मी आता शोधलेत त्या वर्कआउटचे. पण ते काय की एखादी चांगली गोष्ट द्यायची तर काहीतरी आपलं एक वाईट गोष्ट ॲक्सेप्ट करायला लागते, तर ते हे आहे. सो ही मेहनत मला सतत करावी लागायची. भूक लागलेली असायची तरीसुद्धा मी काही जेवायचो नाही ॲज युजल, कारण एक तर ॲक्शन करताना जेवढं म्हणून एम्प्टी स्टमक असेल तेवढं चांगलं आहे, पोटात काही नसलेलं. दरवेळी ते पाळत आलेलं? होय, मी पहिल्यापासून होय मी अगदी पहिल्या प्रोजेक्ट्सपासून मी ते पाळत आलेलो आहे. तेच घबाडकुंडमध्ये सो मी तेच आणलं की जेव्हा ॲक्शन आहेत किंवा मी बेअर आहे, सो त्या ह्याच्यामध्ये मी शक्यतो काय पॅकअप झाल्यानंतरच मी जेवायचो. मध्ये काहीतरी सतत चहा असायचा किंवा ज्युसेस किंवा प्रोटीन शेक असायचं, बस तेवढंच. सो खूप भूक लागलेली असायची, पण नाही, शॉट कंटिन्यू आहे. आणि मूड लागला की कसं होतं मंदारजी
आमचे प्रोड्युसर सुद्धा जे आहेत रसिक सर ते सुद्धा खूप सपोर्ट करायचे. चला मूड लागला ना, मग शिफ्ट थांबायला नको, घ्या कंटिन्यू करायची तुमची तयारी ना करा. मग ते एक शिफ्ट कंप्लीट झाली, पुढची ती अर्धा शिफ्ट, म्हणून ते 1.5 शिफ्ट हे प्रकरण आमच्या गबाडकुंड या युनिटशी निगडीत झालेलं आहे. सो ह्या सगळ्या मेहनती असायच्या. आणि तू शूटिंग झाल्यानंतर आम्ही आता ट्रेलर लॉन्च वेळी ऐकलं तुझं आणि कुशलचं बॉन्डिंग. अरे आम्ही खूप मस्ती करायचो. आज तुम्ही बघता की आम्ही त्या तिकडे फोटो सेशनच्या वेळेस सुद्धा आमची मस्ती होती. इथे सुद्धा स्टेजवर जाणवतं की खूप हसत खेळत ही फिल्म बनवली आहे तुम्ही, जरी टेन्शन असलं तरी. सी कसं असतं, आपण जेव्हा एखादा प्रोजेक्ट आपण करतो, चित्रपट, सिरियल काही, सो त्याच्यामध्ये आपले कलाकार कोण आहेत आणि आपले सहकलाकार समजा आपले जुने मित्र असतील तर म्हणतात की सोन्याहून पिवळं म्हणतात असं ते. कुशल माझा खूप जुना मित्र आहे. आणि जेव्हा त्याचंसुद्धा एका चॅनलवर, आमच्या सेम चॅनलवर दोन्ही प्रोजेक्ट होते, सो त्यामुळे एकत्र भेटणं असायचं. ते बॉन्डिंग आमचं अजून घट्ट झालं. असेच आमचे शिफ्ट असायच्या. आणि तुम्हाला सांगितलं की रिकामी पोटी असायचो, भूक लागलेली असायची. सो एकदा असंच आम्ही 10 वाजता पॅकअप व्हायच्या ऐवजी आमचा साधारण 2-2:30 वाजता पॅकअप झाला, 1.5 शिफ्ट. सो सगळेच आम्ही असे कमी जेवलेलो किंवा अशाने होतो. आम्ही रूमवर पोचलो 3 वाजता वगैरे, तर मी कुशलला फोन केला की कुशल मी नूडल्स करतोय, तर तू खाणार आहेस का? तो कुशल मला बोलला, अरे देवा तू वेडा आहेस, अरे 3 वाजलेत, 3 वाजता कोणी नूडल्स खातं का? त्यांनी मला ते 1-2-3 मिनटं मस्तपैकी लेक्चर झाडलं वगैरे. म्हटलं ओके. त्याला म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, मी आता फ्रेश होतो, 15 मिनिटानंतर मी, तू काही म्हण पण मला भूक लागली, 15 मिनिटानंतर मी नूडल्स करणार. का वेडा आहेस तू, वेडा आहेस असं करत त्यांनी फोन ठेवून दिला. 15 मिनिटानंतर कुशलचाच मला फोन, देवा अरे नूडल्स केलेस का? म्हटलं नाही करतोय. अरे वाढव मला पण हवेत. सो अशी ती आमची मजा. मग तो आला रूममध्ये, आम्ही एकत्र ती नूडल्स केले आणि त्यांनी त्याचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता. सो ही मजा मस्ती ना कंटिन्यू मंदारजी सेटवर असायची. आणि पॉझिटिव्हिटी खूप आमच्या सेटवर, खूप पॉझिटिव्हिटी, कधीच निगेटिव्ह असं वाटलंच नाही. कारण त्यासाठी आपल्याला एकच गोष्ट लागते की सगळे सपोर्टिव्ह लागतात. आज तुम्ही आणि मी इथे निगेटिव्ह अजिबात येणार नाही, कारण तुम्ही जे सपोर्ट करता तो एक्झॅक्ट तुमचा बॉन्ड, तुमचा सपोर्ट फार वेगळा आहे. सो त्याच्यामुळे ती पॉझिटिव्हिटीज इथे राहते. बरं मला एक सांग, आणखीन एक मला इंटरेस्टिंग गोष्ट, तू आत्ता तुझं ट्रेनिंगचं हे सांगितलं, पण ते ॲक्शन सिक्वेन्सेस करताना काही वेगळं पण होतं का? काही वेगळं केलंस का तू? सी एक जे काही आहे की तो मला रिव्हील करता येणार नाही, पण ते रोपवर तुम्ही जे बघता ना, तर ते अक्षरशः खूप उंचीवर होतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून उंच होतं ते, कारण तो अँगल मिळणं गरजेचं होता, प्लस त्याची ती हाईट मिळणं गरजेची होती. सो त्यामुळे वरपर्यंत ती, आणि त्याच्यात तो क्लाइंब करणं वगैरे, सपोर्ट असायचा, पण ते क्लाइंब करणं फार कठीण असायचं. सगळं तूच केलं? हो, माझे स्टंट्स नेहमी मी करतो. नाही अगदी पहिल्यापासून जय मल्हारमध्ये, तानाजीमध्ये, तानाजी द अनसंग वॉरियर, आदी पुरुषमध्ये, इव्हन माझ्या साऊथच्या मूव्हीजमध्ये सगळीकडेच माझे स्टंट मिस करतो. सो एक वेगळं पॅशन आहे ते. मंदारजी कसं आहे, लहानपणापासून छत्रपती शिवरायांबद्दल अपार प्रेम, दैवत आहे आमचं ते. त्यामुळे आत्ताचं त्यांची जी काही, म्हणजे त्यांचं जे काही म्हणतो ना आपण, त्यांच्या खुणा असतील किंवा त्यांच्या आठवणी, म्हणजे गड किल्ले. सो पहिल्यापासून गड किल्ल्यांवर जायचं आहे. ते गड किल्ल्यांवर भटकंती करता करता रॉक क्लाइम्बिंग करायला लागलो. सो रॉक क्लाइम्बिंग करताना एक गोष्ट आहे की उंचीची जी आहे ना, ती भीती गेली. सो त्याच्यामुळे आता जे मी स्टंट्स करतो ना, त्याच्यात पहिले बरेचसे आर्टिस्ट त्या उंचीला घाबरतात. सो जेव्हा मी असे स्टंट करतो तेव्हा मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. हां, कारण मी माझा वाढदिवस एकदा मी रायगडवर टकमक टोक आहे ना, ते रॅपल करणं म्हणजे खाली उतरणं दोराच्या सहाय्याने. सो ते रॅपल करून मी माझा वाढदिवस साजरा केला होता. सो तो तर अगदी तुम्ही बघाल टकमक टोक हे कशासाठी त्याचा उपयोग केला जायचा. सो त्याच्यामुळे हे तर असं काहीच वाटत नाही. आणि सो ते स्टंट्स माझ्याचकडनं मी स्टंट करतो ते. आणि ते जे रोपवर वगैरे असायचं, त्यांनी एक वेगळं थ्रिल आहे, एक मजा आहे ती की यार आपण आपले स्टंट आपण करतोय आणि दिसायला सुद्धा ते खूप छान दिसतात. सो तसे स्टंट असायचे मारामारी करताना, म्हणजे ॲक्शन करताना सुद्धा जी आम्ही ॲक्शन केली ती छोट्याशा ह्याच्यामध्ये सुद्धा केली. अगदी अंडर वॉटरसुद्धा ॲक्शन झालेली आहे थोडी फार नाही.
पण जे एक रूममध्ये आम्ही ॲक्शन केली ती छोटी होती. मी पकडू का माईक? नाही, नाही, थोडं मी पकडतो, आता थोडं मी पकडतो, आता थोडं मी पकडणार माईक. हा, सो तिची फाईट होती ना, त्याला रूम छोटी असली ना तरीसुद्धा मी आणि संदीप त्याच्यामध्ये फाईट आम्ही केलेली. आणि संदीपचं कसं असायचं, त्याला अजून ॲक्शनचं तेवढं माहीत नसायचं. तेव्हा मी त्याला नेहमी सांगायचो की मी जी टेक्निक सांगतो त्या टेक्निकनी कर, ओके, म्हणजे ती ॲक्शन रिअल वाटते आणि तुला काही इजा होणार नाही किंवा मला काही इजा होणार नाही. सो आम्ही तशी ती ॲक्शन केली आणि तो सुद्धा खूप रिलॅक्स झाला त्याच्यामुळे. ॲक्शन हा जो फॅक्टर आहे तो मस्त झाला, मजा आली. बरं, यात ॲक्शन बरोबरच आणखीन एक फिअर फॅक्टर सुद्धा आहे. कारण तुझं ट्रेलर बघताना बऱ्याचदा आम्हाला दचकायला होतंय, घाबरायला होतंय. तर मुळात मला तुला विचारायचं आहे की भीती ही गोष्ट तुझ्यात आहे का मुळात, आणि असेल तर ती कशाची भीती वाटते तुला आजवर? मला तसं म्हटलं ना तर मला रात्री अपरात्री भटकंती करायला मला कधीच भीती वाटली नाही. कशाचीच नाही? नाही, कसलीच नाही. हिंस्त्र श्वापद असतील तर त्या ह्यानी फक्त जे, पण मी गड किल्ल्यांवर रात्री अपरात्री सुद्धा एकटा दुकटा बरोबर कोणी असेल किंवा एकटा सुद्धा मी म्हणतो ना ट्रेकिंग केलेलं आहे. सो त्यामुळे मला ती भीती नाही आहे. मला माणसांची भीती मात्र नक्कीच वाटते, कारण आपण एखाद्या माणसांवर विश्वास टाकतो, खूप प्रेमाने बोलतो आणि काही वेगळ्या पाठीमागणं त्यांच्याकडनं होणं किंवा हे ते, सो काही अनुभव येतात आपल्याला, व्यक्ती तितक्या प्रकृती. सो ती भीती मला मंदारची खरंच नक्की आहे. कारण मी एक असं आहे की मी पटकन एखाद्या माणसावर विश्वास टाकतो. ओके, आता फक्त एकच केलं की देवाला सांगायचं किंवा त्याला सांगायचं मी विश्वास टाकलाय, बाकी त्या विश्वासाचं काय करायचं ते तुझ्या हातात आहे. पण अनैसर्गिक भूताखेतांची कधीच तुला भीती नाही वाटली किंवा अनुभव इतकं शूटिंग करतोस तू? हा भंडारा असतो ना, तो नेहमी असतो. त्या भंडाऱ्यामुळे म्हणतात ना की हा श्री खंडेरायांचा भंडारा आणि मारुतीरायाचा रामनाम जप. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी एवढ्या पॉवरफुल आहेत की कसली भीती वाटतच नाही. ओके. खरं तर देवदत्त, मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे, पण काय झालं आहे, आज वेळेची कमतरता आहे आपल्याकडे. आणि मला काय वाटतं, मी फिल्म बघतो आणि आपण हा जो इंटरव्ह्यू आहे छोटे गाणे, त्याच्यानंतरचा जो मोठा इंटरव्ह्यू तो आपण पेंडिंग ठेवूया. पण तू मला प्रॉमिस कर, तू मला रिलीज नंतर भेटशील आणि खूप नवीन गोष्टी उलगडूया. होय, पण मी एवढंच तुम्हाला अगदी मंदारजी आवर्जून सांगतो की आज तुम्ही मी नेहमी माझे पत्रकार मित्र की तुमच्यासारखे जे स्नेही आहेत, जे मेंटॉर आहेत, त्यांना खूप मानतो. कारण जे चित्रपटामध्ये किंवा सिरियलमध्ये जे तुम्ही माझा आवाज ऐकता किंवा डायलॉग्स ऐकता, तर ते डायलॉग आमचे रायटर किंवा डिरेक्टर यांनी लिहिलेले असतात. पण आमच्या मनात जे काही डायलॉग्स चालत असतात ना, ते तुमच्यापर्यंत पोचवायचं का आमच्यासारखे मंदारजींसारखे स्नेही करत असतात, माझे पत्रकार मित्र करत असतात. सो त्यामुळे तुमचे खूप आभार. ज्या ज्या गोष्टी मी सांगतो त्या तुम्ही अगदी माझ्या कुटुंबापर्यंत अगदी खूप छान पद्धतीने पोहोचवता. मला माझ्या कुटुंबाला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा 19 जून 2026 आपला घबाडकुंड चित्रपट रिलीज होईल, जो पहिला मराठी युनिवर्स आहे, सो घबाडकुंड हा चित्रपट फक्त आणि फक्त थिएटर्समध्ये बघा. कारण म्हटलं ना, मोबाईलवर जेव्हा लीक होतात तेव्हा खूप दुःख होतं की आपण एवढ्या मेहनतीने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्या मोबाईलमध्ये कशा कळणार. आता तुम्ही बघितलं की जो साऊंड इफेक्ट जो आहे किंवा व्हिज्युअल इफेक्ट आहे, हे सगळे इफेक्ट तुम्हाला थिएटरमध्ये खूप छान पद्धतीने अनुभवता येतील. अगदी. सो मनापासून सांगतो, 19 जूनला आपला चित्रपट घबाडकुंड येतोय. सो आपणच मराठी चित्रपटांना परत उभारी देऊया. ह्यासाठी एकच करायचं आहे की हा चित्रपट प्लीज मोबाईलवर लीक होईल तेव्हा असं वगैरे करू नका, फक्त आणि फक्त थिएटर्समध्ये जाऊन बघा. अगदी बरोबर आहे, खूप करेक्ट आव्हान आहे. तर आपण देवदत्त पुन्हा भेटू, पुन्हा बोलू आणि आणखी गप्पा मारू. तोपर्यंत तुला खूप खूप शुभेच्छा तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे. धन्यवाद.